नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. वाचण्यासाठी काम करतो म्हणून तुम्ही आमच्यावर आरोप करणार. मित्रांनो, आता जर आपण शांत बसलो तर नक्कीच येणाऱ्या पिढ्या तुम्हाला आम्हाला शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या घनसावंगी मतदारसंघात हे आंदोलन ज्यांनी उभा करायचं काम केलं ते राजेश टोपे नावाचे माजी आमदार, त्यांना खरं तर माजी करण्याचं काम आपणच केलंय, नाही तर ते आजी असत्यात. मला माहित होतं बाळासाहेब मी निवडून येणार नाही, पण मी म्हणलो आपल्या लोकांना राग व्यक्त करायला जागा पाहिजे म्हणून मी घनसावंगी विधानसभेची निवडणूक लढलो. माझ्या पुढे तिन्ही कारखानदार होते, हिकमत उडान, राजेश टोपे, सगळे तिन्ही कारखानदार माझ्या पुढे उभे होते. पण मी हिंमत हारलो नाही. मी म्हणलो आपल्या लोकांना राग व्यक्त करायला कुठेतरी जागा भेटली पाहिजे. आणि आपल्या लोकांच्या मनात होतं की ओबीसीचं मतदान ओबीसीलाच. पण ज्या राजेश टोपेंनी घनसावंगी मतदारसंघात हे आंदोलन उभं करण्याचं काम केलं, त्या राजेश टोपेच्या मतदारसंघात 23,000 ओबीसीने मला मतदान दिलं. आणि त्या राजेश टोपेला आपण घरी पाठवण्यात यशस्वी झालो. आणि मी त्याच्यामुळेच म्हणलो मला हारल्याचं दुःख नाही, पण राजेश टोपे पाडल्याचा आनंद नक्कीच झाला. मला एका पत्रकाराने म्हणजे प्रश्न विचारला की तुम्हाला पडलं, तुम्ही निवडणुकीला पडले, तुम्ही फार दुःखी असाल. अरे मी म्हणलं निवडणुकीला माझी जिल्हा परिषदला उभं राहायची तयारी नव्हती, मी आमदारकी लढवली, त्याच्यामुळे मला पडल्याचं दुःख नाही, पण राजेश टोपेला पाडल्याचा आनंद नक्कीच झाला. आणि सर, मी जो त्या दिवशी हिडो केला की मी जिथं जिथं कोणत्या जागा आहेत तिथं तिथं मी माझ्या ओबीसीचे माणसं उभा करणार. जर पक्षाने तिकीट दिलं आणि ज्याची ओबीसीसाठी काहीतरी चळवळ असेल, ओबीसीसाठी योगदान असेल, तिथं आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. त्याच्यानंतर सगळ्या पक्षाच्या नेत्याचे मला फोन सुरू झाले, तुमच्यासोबत बैठक टाकायची. मला आता बैठकीचा विषय संपला. आता एक तर आमची माणसं येतील, नाही तर कोणाला तरी पाडतील. एवढंच हे आपल्या मनात ठेवायचं. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवा. जिथं एससी समाजाला जागा सुटली तिथं एससीचं काम करा. जिथं माझा मुस्लिम बांधव उभा राहिला तिथं मुस्लिम बांधवाला साथ द्या. आणि जिथं ओबीसी बनला सगळा घटक जो काही तुम्ही ठरवून उमेदवारीचा उभा करा. पण आता जर परत तुम्ही जर ओबीसीला डावलून त्या लोकांना मतदान करताल तर तुमचं आरक्षण तर संपलेलंच आहे, पण तुमचं राजकीय अस्तित्व सुद्धा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, ओबीसीचं मत ओबीसीला द्या, मुस्लिम बांधवाला सोबत घ्या, इथल्या एससी बांधवाला सोबत घ्या. आपण सगळेजण मिळून या पुढची लढाई ही आम्ही तर रस्त्यावरती लढतो, पण तुम्हाला जो काही मताचा अधिकार दिला त्या मतपेटीतून आपण राग व्यक्त करावा. आणि या देवेंद्र फडणवीसला येणाऱ्या निवडणुकीत ओबीसीची काय ताकद असते आपण सगळेजण दाखवून देताल ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय ओबीसी. प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.